वास्तविक पाहता लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर माझ्यासाठी हा प्रवास म्हणजे एकदम धक्कादायक होता. नमस्कार, मी प्रवीण सरोसे आणि तुम्ही पाहत आहेत लेट्स अप मराठी. लोकसभा निवडणुका झाल्यात. लोकसभा निवडणुकांना वर्षही कंप्लीट झालं. वर्षभरामध्ये जे खासदार निवडून आलेले आहेत त्यांची कामगिरी कशी राहिली, कोणकोणती कामे झाली, कोणती कामं अजूनही होणार आहेत, या सगळ्याचा लेखोजोखा समजा वर्षभराचा रिपोर्ट कार्डच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके आणि आपण त्यांच्याकडून या गोष्टींबाबत जाणून घेणार आहेत. साहेब, सर्वप्रथम लेट्स अप मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. वर्ष झालं खासदारकीला गवसणी घातली तुम्ही, मोठं जायंट किलर म्हणून राज्यात नाव चर्चेत आलं. कशा प्रकारे हा वर्षभराचा प्रवास राहिला? वास्तविक पाहता लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर माझ्यासाठी हा प्रवास म्हणजे एकदम धक्कादायक होता. कारण मी कधी संसदेत खासदार म्हणून जाईन याचे कधी मी स्वप्न पाहिले पण नव्हतं. पण शेवट कुठल्या क्षेत्रात आपण उडी घेतल्यानंतर त्या ठिकाणचं यश खेचून आणण्याची तेवढी ताकद आणि तेवढी धमक असते. आणि मी एक ध्येयवेडा माणूस आहे. मी काम करताना मी 2-2 दिवस पण नॉनस्टॉप न जेवता न झोपता काम करतो. शेवट संसदेत गेल्यानंतर ज्या जनतेने आपल्याला खासदार म्हणून पाठवलं त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. शेवट प्रयत्न करीत राहिल्यानंतर यश मिळत असतं. जर आपण प्रत्येक गोष्टीला जर म्हणलो तर अरे हे लय अवघड आहे, हे होईन का, ते जमन का, तर काय होत नसतं. तुम्ही पहा, तुम्ही रडक्या लोकांच्या भरवशावर कधी तुम्ही एखादी लढाई जिंकू शकत नाही. छत्रपती शिवरायांकडे जीवाभावाचे मावळे होते आणि सगळे पॉझिटिव्ह एनर्जीवाले होते. म्हणून मुठभर मावळ्यांचे जीवावर छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचे स्थापनेचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवलं. मग आपण त्या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या विचारावर काम करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आपण सुद्धा काहीतरी करून दाखवलं पाहिजे. आणि ह्या भावनेतून मी खासदार म्हणून गेल्यानंतर अनेक प्रलंबित प्रश्नाला हात घालण्याचा प्रयत्न केला.